तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. देवा बैल असेल, बकासुराविषयी आपण उद्या जरूर चर्चा करू. जो अखंड महाराष्ट्रावर नव्हे तर देशामध्ये ज्या बैलाची चर्चा आहे, जो बैल आपण पाहतोय तो उद्या जरूर आपल्या भिवंडी नगरीमध्ये येणार आहे. आणि त्याच्या स्वागताकरिता आम्ही सगळे भिवंडीवासी, आमचा धर्मराजा ग्रुप असेल, तसेच आमचे निलेश हरिश्चंद्र चौधरी साहेब असतील, महेश शेठ असतील, अमोल दादा असतील आणि सर्व आमची वरालदेवी स्पोर्ट्स तानाली भिवंडी यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून उद्या जरूर आपल्याला त्या बैलाचा सन्मान सत्कार इकडे करायचे, त्याची रॉयल एंट्री पाहायला मिळेल. मग आपण लगेचच करूया मॅचला सुरुवात. 2 सलामीर फलंदाज मैदानाच्या पाहायला मिळतील आपल्याला. मोईल सोबत आलेत मोती आणि बॉलिंग मार्क वरती ज्ञानेश्वर शेळके. गेम ऑन. मॅचला होते सुरुवात. मॅच क्रमांक 12. पहिला चेंडू, पहिला बॉल क्रॉस द लाईन. तिथे बघतो आपण चांगली फिल्डिंग, शॉट मिड विकेट मध्ये पाहायला मिळेल. मोतीने इकडनं लगेचच नकार दिला. स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतघर याच नावानं आमचे महेश शेठ सध्या तरी आमच्यासोबत जॉईंट आहेत. आणि या नावानं आज जॉली कामतघर देखील उतरला मैदानाच्या आतमध्ये. ओ द विकेट ना. यावेळेस ऑन साइडला फटका टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर पोहोचतील का, चेंडू पोहोचेल. मग फायनली चेंडू पोहोचला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चांगला फटका होता, क्रॉस द लाईन खेळले. हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेट वरती. अकोटापाचा जरूर आला आणि हा फटका मिड विकेटला. गुळावी थंडी आपल्याला जाणवते. सुंदर असं क्लायमेट आहे. जरूर काल देखील असा क्लायमेट, कारण का काल उल्हासनगरमध्ये भरपूर पाऊस बरसला. उल्हासनगर, अंबरनाथ या परिसरामध्ये कालच्या दिवसामध्ये जोरदार पाऊस झाला. ओव्हर द विकेटनं शेळके. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल. लेग स्टिक उडवण्याचा प्रयत्न, लाईन मात्र खराब आहे. चेंडू बघतो आपण लेग स्टिकच्या बाहेर. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत व्हाईट बॉलचा. भिवंडीचे सगळे आमचे पंच आहेत. भिवंडी पॅनल सध्या तरी पंचांचं काम म्हणून चांगलं काम करत आहेत. आमचे गोकुलदास पाटील असतील, परेश महाजन असतील, शकील कोट्टी असतील, शानू कुरेशी असतील, रमीज रईस सर असतील. या 5 अंपायरचं खरं कौतुक आहे, लाजवाब. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. बजरंग पाटील आपल्या देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पोगाव संघ खेळतोय. हा रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. काय अँगल आहे आणि काय टेलिकास्ट आहे, अप्रतिम टेलिकास्ट. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका फसला. मिसामिंग जेलची संधी. तिकडे फिल्डर पोहोचल्या. फायनली चूक होणार नाहीये. जेल स्वीकारत असताना सागर पाटील परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. मोईल मात्रेला पहिला धक्का लागत असताना जॉली कामतघरला. रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेट वरती. आडव्या बाटना ऑन साइडला मिड विकेटला फटका क्लिअर करायचा होता. एलिव्हेशन नव्हतं चेंडू मध्ये. सागरनं अप्रतिम झेल तिथं कव्हर केला. प्रत्येकी तुम्हाला अँगल मधून पाहायला मिळेल. साईड अँगल असेल, आमच्या समोरचा अँगल असेल, या प्रत्येकी अँगल मधून बघा किती चांगला कॅमेरा वर्क करत असताना आमचे प्रिन्स मूवीचे सर्वच्या सर्व ऑफिशियल कॅमेरामॅन. हा ॲक्शन रिप्ले आमच्या समोरच्या अँगल मधून. मिड विकेटचा अँगल आहे, समोर पॉईंटचा अँगल आहे, समोर आमच्या बरोबर कॅमेरामॅन आहेत, स्क्रीन समोर आहेत. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये नियर मात्रे. टी आला नवीन बॅटर. स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली कामतघर. 6ला 1 धक्का. 6 वरती पहिली विकेट गमावलेली आहे. 5 ओव्हरची देखील मॅच पाहायला मिळते. शेळकेबद्दल पोगाव आणि स्वर्गीय परशुराम पाटील. एकूण 6 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार शेळके. ओव्हर द विकेटनं मात्रेसाठी चांगला चेंडू आहे. समोर ड्राईव्ह करत असताना डायरेक्टची गरज आहे. वेगवान थ्रो येणं गरजेचा होता. थोडीशी करा फिल्डिंग धावेत नाही बघतो आपण. सिंगल स्मेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 पुढे स्कोर बोर्ड वरती. एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतील 7. 7ला 1 धक्का लागलेला आहे. षटक क्रमांक मार्गदर्शन पहिला. हा रिप्ला तुम्हाला काय अँगल दाखवला जातो, काय टेलिकास्ट पाहायला मिळतो आपल्याला. खरं कौतुक आहे. प्रिन्स मूवी
ऍक्शन रिप्ले अल्ट्रा स्लो मोशन मध्ये दाखवणं इझी नाहीये. चांगला चेंडू बोल्ट परतावाला एक नंबर मोतीला देखील मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का लागत असताना कामतगरला 7-2 रिप्लाय इनसाइड एज. आणि तिकडे बघतो आपण बेल्स एलईडी बेल्स दुसरी मोठी विकेट. सिनियर खेळाडू मोती बाद झाला. मोठा धक्का लागत असताना कामतगरला चांगली बॉलिंग बघतो आपण ज्ञानेश्वर शेळकेकडनं. ज्ञानेश्वरनं मागच्या देखील मॅचमध्ये आय थिंक 5 पर घेतला होता. 4 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. मलिंगा साईड अँगलनं तो बॉलिंग करत असतो. मलिंगा त्याची स्टाईल आपण म्हणू शकतो. साईड अँगलनं विकेट टू विकेट बॉलिंग. वातावरणामध्ये बदल होत चाललेला आहे. थंडगार वातावरण. कदाचित पुन्हा उल्हासनगरमध्ये सुरुवात झाली असावी. महेश शेट काल झाली होती तेव्हा आम्ही उल्हासनगरमध्ये, आज मात्र इकडे भिवंडीमध्ये. आणि काल जरूर वारा इकडे आला असावा आणि सुरुवात झालेली आहे. प्रतीक चौधरी न्यू मॅनी नवीन बॅटर्स. शेळकेचा षटकातील शेवटचा बॉल. ड्राईव्ह केला समोर. फटका चांगला आहे. तेवढी चांगली फिल्डिंग. पॉइंटला काय फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. शेळके बदलचा खरं तर बोलबाला राहिलेला आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. चांगलं क्रिकेट त्यांचं आपण सातत्यानं बघतोय. हा तुम्हाला रिप्ले समोर पाहायला मिळेल. चौधरीसाठी समोर ड्राईव्ह केला फटका. कॉपी बुक स्टाईलनं तेवढी चांगली फिल्डिंग. आकाश पाटील हे सर्व खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत आपण बघतोय या सीझन मध्ये. काही आमचे मित्र काही पाहुणे सध्या मोबाईल मध्ये बिझी आहेत, आनंद घेत आहेत. दादांचा मित्र परिवार मोठा आहे आणि तो बघतो आपण पहिल्या दिवसापासून, पहिल्या रात्रीपासून त्यांचा मित्र परिवार स्वतः बघतो आपण. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक ज्येष्ठ नगरसेवक निलेश हरिचंद्र चौधरी साहेब आपल्यासोबत जॉईंट आहेत. आणि क्रिकेटच्या माध्यमातून समाजसेवा करणं, समाजासाठी काहीतरी करायचंय, समाजाला आपल्याला काहीतरी द्यायचंय, हा प्रामाणिक यांचा प्रयत्न राहिलेला आहे. कारण का मगाशीच माझी चर्चा करताना सांगितलं की उद्या देखील आपल्याला जेवढं चांगलं करता येईल, कारण का प्रत्येक वेळेस ते चर्चा करता सांगत असतात, संवाद साधत असतात की कशा पद्धतीने मॅनेजमेंट. आणि खरंच निलेशजी चौधरी साहेबांचं कौतुक आहे. मोठा मेगा इव्हेंट क्रिकेटसोबत, क्रीडा क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक असेल, आणि कोविडच्या वेळात जे कार्य साहेबांनी केलेले, खरं तुमच्या कार्याला सलाम. सेकंड ओव्हरला सुरुवात. फटका चांगला आहे. चपराके पॉइंटला फिल्डरला बीट करत चेंडू वेगाने चाललेला पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. सुंदर शॉट. रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. बॅकफुटला गेले आणि चपराक पाहायला मिळाली. पॉइंट आणि कव्हरला बीट करत चेंडू गोलीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरिता. चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 4 न फ्लावेल. स्कोअर बोर्ड एकूण जाऊन पोहोचला आहे 12 वरती. आणि अविनाश शेळके आलेत बॉलिंग मार्कवरती. बागेदरी महत्वाचे मॅचमध्ये 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. नाणेफेकीचा कौल पोगावच्या बाजूने लागला. त्याने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. पुन्हा ड्राय करायचं होतं. टायमिंग एवढं सुंदर नाहीये. पॉइंटला चांगली फिल्डिंग. डायरेक्टचा प्रयत्न होत. थ्रो. चेंडू लगेचच कव्हर केलेला. तुषारला माहिती आहे विकेट महत्वाचे. जॉली स्पोर्ट्स कामतगरचे समर्थक बघा किती मोठ्या संख्येनं. हा खेळाडू पक्ष थोडेसे नाराज आहेत. तिकडे मोती बसला. मागे बघतो आपण मोईल देखील आहेत. यश पाटील, राकेश दादा, रितेश जुमाल आहेत. त्यांचे समर्थक मोठ्या संख्येनं थोडेसे निराश आहेत. अजून बघतो आपण या मॅचमध्ये जरूर येणारे अजूनही 3 षटके आहेत. आता बघतो आपण 7 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 7 बॉलमध्ये एकूण 8 बॉल झालेले आहेत. 13 धावा झालेल्या आहेत. 2 विकेट्स गेलेल्या आहेत. टिनू चांगला चेंडू आहे. काय चेंडू पाहायला मिळाला अविनाशचा. अक्षरशः विचार करावा लागला. आणि बॉलिंग मागच्या 2-3 मॅच आपण बघितलं धुमाल सर चांगली झालेली आणि इकडे नशिबाची साथ लाभलेली आहे. टिनूला एक्झॅक्ट अजूनही समजलं नसावा की हा चेंडू एक्झॅक्ट काय होता. नक्कीच पूर्णपणे आश्चर्यचकित अचंबित पाहायला मिळतो फलंदाज या चेंडूवर. शेळके पुढचा चेंडू ऑन साइडला टर्न केला. फटका
डीप मध्ये तिकडे फिल्डर त्याला बीट करून चेंडू मिड विकेटला क्लिअर करत असताना पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. धर्मराजा सिक्सर. काय फटका आहे, काय टायमिंग आहे, जबरदस्त टायमिंग होतं. बाकफुटला गेले नियर मात्रे, थांबले. त्याच्या नंतरचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. चांगला फिनिश करत असताना शॉट. चला चेंडूची मागणी होती, प्लीज चेंडू आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करावा. मोठा फटका आपण पाहतोय निहार मात्रेच्या बॅट मधून. वेट त्याच्या हातामध्ये बॅट आहे आणि त्या बॅट मधून फटका देखील आपल्याला पाहायला मिळतोय. काय तर वेट बॅट मोतीसाठी देखील लाभदायी राहणार चषकामध्ये ठरली होती, कारण त्या बॅटने त्याने त्या चषकामध्ये अर्धशतक देखील झळकवलं होतं. आणि ते अर्धशतक झळकवल्यानंतर निहार मात्रे जे नक्कीच वेट बॅटचे ऑनर आहेत त्यांच्याकडून त्यांना 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक देखील तिथे दिलं गेलं होतं. जरूर स्वतः मालक आहेत त्या शॉपचे, त्या बॅटच्या माध्यमातूनच ते खेळत आहेत. आणि बऱ्याचशा क्रिकेट टुर्नामेंटमध्ये बघतो आपण निहारच्या माध्यमातून बॅट दिल्या जात आहेत. चांगला बल्ला आणि तो देखील स्वतः त्याच बॅटनं खेळतोय. टिनूकडनं मोठ्या इनिंगच्या अपेक्षा आहे. पोगावकर देखील झोपले नसावे. सध्या टेलिव्हिजन सीटवरच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन आहेत. तिकडे कामतगर देखील मॅचचा आनंद घेत असावे. वडवली संघ जरूर आता घरी पोहोचला असावा, कारण का सुपर 8मध्ये तो पोहोचला आहे देखील. महत्त्वाची मॅच आहे. फिल्डिंगमध्ये काहीसे चेंजेस बदल. मॅच बॉल रिटर्न आला असेल तर आपण तो घेण्याला काय हरकत नाही. चांगली कामगिरी पंचांची राहिली धुमालजी. क्रिकेट टुर्नामेंट जेवढी मोठी आहे तेवढंच पंचांचं योगदान मोठं आहे. म्हणून तर मी या सगळ्या पंचांचा आवर्जून उल्लेख केला. जे 5 अंपायर्स आहेत, उल्लेखनीय कामगिरी, चांगले निर्णय, चांगले डिसिजन त्यांचे आपल्याला याच्या तिसऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळतात. शेळके पुन्हा ऑन साईडला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर दूर आहेत, त्यांना बीट करत अजून एक चेंडू जाणारे बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ लागतीये आणि त्याचा बेनिफिट मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण. स्वर्गीय परशुराम रामचंद्र पाटील टीम जॉली स्पोर्ट्स कामतगरला 4 धावा मिळतील आणि चौकारामध्ये संघाची धावसंख्या 2 पोहोचले. स्कोर बोर्ड 23. हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. खरं तर क्षेत्ररक्षक द्विधा मस्तीमध्ये सापडला होता आणि कुठली संधी खरं तर त्याच्याकडे नव्हती. आणि ते मात्र आपण पाहतो या 2 मोठे फटके 2 चेंडूमध्ये 10 का दम दाखवले आहे निहार मात्रे फलंदाजाने. सागर एक अप्रतिम फिल्डर आहे. आउटफील्ड मध्ये सातत्यानं तो चांगली फिल्डिंग करत असतो. इकडे बघतो आपण नशिबाची साथ आहे निहार मात्रे टिनूला. समोर हा फटका फसला. मिस टायमिंग डाऊन द बॉल. फिल्डर पुन्हा तिकडे थोडेसे बघतो आपण उशिराने पोहोचले असावे. मग तो चेंडू शिवतून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड आपण रन्स बघितल्या. 2 वर्षाखेरीज 25 धावा धावपलकावरती. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती चौका, त्याच्यानंतर सिंगल, पुन्हा डॉट, पुन्हा सिक्सर, पुन्हा 4, त्याच्यानंतर 2, एकूण 17 धावा या षटकामध्ये खर्चित झाल्या अविनाशच्या. आणि षटक जरूर जॉली स्पोर्ट्स कामतगड टीमसाठी चांगला राहिलेला आहे. अगदी बरोबर उल्लेख केला, कारण पहिले षटक पोगो संघाच्या नावे राहिलं होतं ज्ञानेश्वर शेळके याचं, ज्या षटकामध्ये फक्त 8 धाव हे आपण पाहू शकता. ना आजचाच आपण बघतो हा कार्यक्रम आपण जो बघितला हळदी कुंकूचा जो कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला. म्हणून मी मगाशी सांगितलं धुमालजी की या स्पर्धेमध्ये सन्माननीय निलेशजी चौधरी यांचं प्रामाणिक मत असतं की क्रिकेट जरूर आपण खेळू, खेळाडूंना जरूर संधी देऊ, स्पोर्ट्स सोबत सामाजिक कार्य असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, होणं गरजेचं आहे. मोठ्या संख्येने इकडे महिला होत्या, एक 100-150 पासून जास्त महिला आल्या. त्यांना एक छोटासा आपण बघतोय कार्यक्रम जो आहे तो शॉर्टमध्ये आपण एक ऑर्केस्ट्रा 1.5 तासाचा कार्यक्रम तो देखील कव्हर केला. एक वेगळी संकल्पना आहे, म्हणजे क्रिकेटसोबत एन्जॉयमेंट देखील गरजेचे. इकडे महिला देखील मोठ्या संख्येने आल्या आणि उद्या तर मग काय, उद्या इकडे पाय ठेवायला जागा राहणार नाहीये. 25 धावा ते तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळेल. नवम हिंद केसरी बकासूर येतोय प्रथमच भिवंडी नगरीमध्ये. प्लीज चला आपण वेळ थोडा कमी खर्चित करायचे. गुलाबी थंडी जाणवायला लागलेली आहे. ओसचा जो प्रमाणे तर कदाचित आता वाढला असावा. जरूर आमच्या कॅमेरामॅन ओसपर्यंत पोहोचतील, आम्हाला टेलिकास्टच्या माध्यमातून दाखवतील, यामध्ये शंका नाही आहे. ज्ञानेश्वरला कंटिन्यू केलेले. यावेळेचा बघतो आपण फुल टॉस होता, ऑन साईडला फटका टर्न केला आहे, डीपमध्ये प्रोटेक्शन स्क्वेअर लेगला. धाव मात्र एक सिंगल मेल.
एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 पुढे स्कोर बोर्डवरती एकूण रन झालेले 26 धाव आहेत स्कोर बोर्डवरती. मॅनेजमेंट किती चांगली बघा स्पर्धेची. मॅनेजमेंट खूप महत्त्वाची असते. ती मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल शेळके ओ द विकेट ना. टेनूसाठी हा चेंडू लॅक्स्टिकच्या बाहेर आहे. महाजन मागे घेतला निर्णय. आणि बघा टीनूनं देखील सांगितलेलं आहे. आय थिंक याला खेळाडू वृत्ती म्हणतात. तो स्वतः बोललाय की चेंडू कदाचित माझ्या पायाला लागून गेला असं. आपण रिप्लेमध्ये जरूर बघूया. ते आपल्याला समोर पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. खेळाडू वृत्ती खूप महत्त्वाची असते. ती आपल्याला पाहायला मिळालं. षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट ना शेळके. वेगवान चेंडू आणि इकडनं मेल विकेट. महत्वपूर्ण विकेट. चांगली बॅटिंग सुरू होती नियारची. मग तो परत तो मैदानाच्या बाहेर. कामात घाला लागत असताना हा तिसरा धक्का 27-3. टेलिव्हिजन सेटवरती तुम्हाला पाहायला मिळेल. मगाशी ज्या मी गोष्टीचा उल्लेख केलाय आता बघतो आपण एवढा ओस आपल्याला पाहायला मिळत नाहीये. गुलाबी थंडी जरूर आहे. मग तो ओसचा जो प्रमाण आहे तो आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत नाहीये. ड्राय आपण बघतो जी विकेट. त्याच्यानंतर आपण जी ग्रास बघतोय ती पूर्ण एवढी जणू काय जशी आपण एवढी बघतो ओलसरपणा जो आहे तो पाहायला मिळत नाही. व्हेरी गुड कॅमेरामॅन आमचे. त्याचं कौतुक आहे. जरूर त्यांनी आम्हाला दाखवलं टेलिव्हिजन सेटवरती. गार वारा जरूर आहे. मग तो ओस नाही आहे मैदानामध्ये. एवढं नाही ओस. तसंच कारण रन्स होत आहेत. 50+ धावा चांगली धावसंख्या म्हणू शकतो. मग आता मागच्या 3 मॅचमध्ये धावा झालेल्या नाहीयेत. नवीन बॅटर यश पाटील. चांगला फटका ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये बघतो आपण फुटरेक्शन आहे तिकडे वेगाने. विश्वास जाधव तिकडे पोहोचलेले आहेत. धाव मात्र एक सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले. एकूण स्कोर बघतो आपण 28 वरती आहे. 28 लॉस ऑफ 3. 28 धावा 3 खेळाडू बाद. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय परशुरामचंद्र पाटील जॉली स्पोर्ट्स कामतघर. यावेळेस बघतो आपण फुल टॉस ऑन साईडला पुन्हा टर्न केलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग तिकडं. धाव मात्र एक सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा जाईल 1 पुढे स्कोर बोर्ड 29 आकड्यावरती आहे. हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. जरूर प्रयत्न सुरू आहेत बघतो आपण मैदानामध्ये प्रतीक चौधरीचे. मग बॉलिंग चांगली होती ज्ञानेश्वरकडनं. रन्स 29. 3 खेळाडू बाद. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना यश पाटील. खराब आहे चेंडू. लेग स्टिक बीट करत असताना चेंडू विकेट किपरला देखील बीट करून चालला होता. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर महाजन आपल्यापर्यंत आलेला आहे. एकच जावीतनं देखील मेल एक्स्ट्राच्या मदतीनं. एकोणतीस धावा स्कोर बोर्डवरती. षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट ना. वातावरणामध्ये बदल जरूर झालाय. मग त्या मॅचमध्ये चांगला खेळ पाहायला पुन्हा ड्राईव्ह केलेला ऑन ड्राईव्हचा हा फटका डीपमध्ये पुन्हा तिकडे बघतो आपण थोडीशी करा फिल्डिंग. सेकंडचा कॉल नसणारे. धाव मात्र एक सिंगलच इकडनं देखील मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. एकूण 30 धावा 10ची सरासरी. या षटकामध्ये पुन्हा कमबॅक केला बघा. जेव्हा ज्ञानेश्वरनं बॉलिंग केलेली आहे धुमालजी तेव्हा त्यानं कमबॅक केलेलं आहे. त्याचं पहिलं षटक 8 धावांचं 2 विकेट. आणि या ओव्हरमध्ये बघतो आपण त्यानं धावा खर्च केलेला आहे फक्त 5 धावा. एकही मोठा फटका नाहीये. काय बॉलिंग केलेली. एक विकेट देखील त्याने घेतलेली. 3 ओव्हरचा केस संपलेला. डेन्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये देखील ज्ञानेश्वर शेळके या गोलंदाजाने 2 षटकात आली होती. तिथे या 5 पूर्ण केलं होतं आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. आपण जर पोगो संघाचा एकूण कामगिरीचा विचार केला यंदा जगामध्ये या संघाची चांगली कामगिरी राहिली आहे. आणि खास करून एका गोष्टीचा उल्लेख मी आवर्जून करू नये की योगायोगाची गोष्ट घडली होती. धाडकबाद चषकामध्ये पोगो संघासमोर जेही बी संघाचे नाव असणारे संघ आले त्या संघाने या संघाने पराभूत केलं. क्वार्टर फायनलमध्ये गोठेगरबी आलं त्या संघाला पराभूत केलं. त्यानंतर बघितलं तर सेमीफायनलमध्ये
गोडसाई ब संघ त्यांच्या समोर आला, त्या संघाला देखील पराभूत केलं आणि फायनलमध्ये वडवली ब संघाला, त्या संघाला देखील या संघाने पराभूत केलं. जरूर तुमचा अभ्यास, तुमचा सराव, तुमची मेहनत जर प्रामाणिक असेल ना, तर मग समोर संघ कुठलाही असो. तीन ओव्हरचा केस संपलेला आहे. 3 ओव्हरच्या सरासरी आपल्याला चांगली पाहायला मिळते. स्कोर बोर्ड 30 वरती आहे. बॉलिंग मार्कवरती बॉलर 4थ्या षटकामध्ये आलेले आहेत. डिन्स ब्रेकच्या नंतर आकाश पाटील बॉलिंग मार्कवरती. मिसामिंग शॉट, झेलची संधी, तुषारचा कॉल, आय विल टेक. तिकडे तो पोहोचला होता, मात्र चूक झालेली आहे. सोपा होता झेल, भरपूर सोपा होता झेल. गुलाबी थंडी आहे. चेंडू जेव्हा गरंगळत वरून खाली येतो त्याला जज करणं, जजमेंट करणं एवढं इझी नसतं. आपण कॅमेरामॅनच्या माध्यमातून जरूर बघा रिप्लेमध्ये. एक्झॅक्ट चेंडू किती वरती होता बघा, तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू जरूर तुम्हाला पाहायला मिळेल, तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल बघा. चेंडू जो गरंगळ झाल्याच्या नंतर त्याला कव्हर करणं एवढं इझी जात नाहीये, सोपं नाही एवढं. संधी मिळते यशला. यावेळेचा फटका हवेत खेळलेत. पुन्हा मिस टायमिंग डीप मध्ये तिकडे फिल्डर सरकलाय. त्यांचा जजमेंट आताचा अजिबात चुकणार नाहीये. त्रिमूर्ती गायकर तिकडे आहेत. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. चौथा धक्का कामात गरला. प्रतीकनं बरेचसे प्रयत्न केले. लाईट स्प्रे. चला आपण जरूर थोडीशी दुखापत झाली असावी. चेंडू भरपूर उंच उंच होता. ओम पाटील पहिला मॅच मॅन ऑफ द मॅच. याच्या अगोदरची जी मॅच आपण बघितली तो आला मैदानाच्या आतमध्ये. 4 खेळाडू बाद, 31 धावा फलकातील आकाशनं विकेट घेतलेली. सेकंड बॉलवरती, पहिल्या देखील बॉलवरती विकेट मिळू शकली असती. एकतीस धावा स्कोर बोर्डवरती आहेत. षटक क्रमांक 4 सुरू झालेलं आहे. 5 ओव्हरची मॅच 50+ जाण्याचा प्रयत्न झाला, कारण का मागच्या आपण 2-3 मॅच बघितल्या, त्या मॅच मध्ये रन्स आल्याच नाहीयेत. या मॅच मध्ये कदाचित आपल्याला 50 पेक्षा जास्त धावा पाहायला मिळतील की काय. वेगवान चेंडू, अंपायर लाईन बघतील. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत आला. व्हाईट बॉल चेक करायचे. येस, फिल्डिंग करणाऱ्या टीमचा कदाचित DRS असावा. तिसरे पंचांश जरूर जातील वॉल रूम मध्ये. येस, व्हाईट बॉल. थर्ड अंपायर रमीज रईस तिकडे आहेत आणि त्यांचा इशारा आपल्यापर्यंत लगेचच आलेला आहे की हा चेंडू व्हाईट बॉल आहे. मी मगाशीच उल्लेख केलेला आहे, गोकुलदास पाटील यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. एक ते चांगले खेळाडू राहिलेले आहेत आणि अंपायरिंग म्हटलं की त्यांच्याकडे आहे डिसिप्लिन. हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. बॅक टू बॅक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा काहीकडनं धावा येत आहेत. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 33 आकड्यावरती. चौथं षटक मार्गस्थ असताना आकाशचे काही खराब चेंडू. रन्स महत्वाचे आहेत, प्रत्येकी धाव महत्वाची इकडे. या मोमेंटला बघतो आपण रन्स व्हेरी इम्पॉर्टंट. चांगला चेंडू आहे. लेग स्टिकच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातात. हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग, चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग, विकेट टू विकेट बॉलिंग. आणि अशी बॉलिंग गरजेची देखील पोगावकरिता. ती होत असताना या महत्त्वपूर्ण चौथ्या षटकामध्ये आकाशच्या माध्यमातून षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार. अजून एक चांगला चेंडू आहे. अपील आणि LBW विकेट. परतावा लागेल ओमला देखील मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक इकडनं बघतो आपण चांगली बॉलिंग, विकेट्स येत आहेत. कामतगर बॅकफुटला. रिप्ले टेलिव्हिजन सेटवरती आपण बघूया. शफल झाले बॅटर. व्हेरी गुड डिसिजन फॉर द अंपायर. चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला.
बरोबर मिडल सम वरती हा चेंडू लेन चांगली आणि सगळ्या गोष्टी अंपायरनं व्यवस्थित बघून त्याच्यानंतर दिलेला निर्णय LBW. फलंदाज बाद. ओम शून्यावरती परत मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर रोमित चौधरी थोडासा बाग फुटला कामतगर. रन्स ज्या आहेत त्या येत नाही आहेत त्याचं कारण शेळके ब्रदर्स पोगाव टीमनं कमबॅक केलेला आहे. 2 वर्ष अखेरीस धावा स्कोरबोर्डवरती बघतो आपण एकूण होत्या 25. त्याच्यानंतर 3 वर्ष अखेरीस 30. चौथं षटक मार्ग असते. या देखील ओव्हरमध्ये काहीशे मोठे फटके नाही आहेत. त्याचं कारण आकाशी झालेली चांगली बॉलिंग. रोमित चौधरी आणि यश पाटीलला इकडनं डाव सावरावा लागेल. खराबे लेंथ. अजून एक व्हाईट बॉल. लांब लचक मोठं षटक असणाऱ्या आकाश पाटील या षटकामध्ये आतापर्यंत बघतो आम्हाला धुमाल सर सांगतायत त्याच्यामध्ये 3 व्हाईट बॉल आहेत. 7 चेंडू टाकून झालेले आहेत. षटक संपणार नाही लवकर. लांब जावं लागेल या षटकासाठी. या षटक संपल्याकरिता. नेक्स्ट बॉल. चौधरी साकिंग इनला ऑन साइडला टर्न केलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डरला बीट करत मिड विकेटला क्लिअर करत असताना आलाय धर्मराजा सिक्सर. ग्रेट शॉट. काय फटका आहे. काय टायमिंग आहे. वा भाई वा. जबरदस्त होता शॉट. फ्लिक ऑफ द रिस आपण म्हणू शकतो. अक्षरशः खोदून काढला फटका. पुन्हा चेक करायचं बघूया. एक्झिट. तिसरे पंच आमचे बघतील. टेलिकास्ट सुंदर आहे आणि निर्णय योग्य तो आपल्यापर्यंत येईल. 4 की 6 त्याकरिता आता जरूर वॉल रूम मध्ये चर्चा आहे. रमेश रेसर दिग्रामचे आहेत. थर्ड अंपायर. तिसरे पंच. फटका धुमाल ज्या प्रदिम होता. टायमिंग त्याच्याहून चांगलं होतं. निर्णयाची अपेक्षा त्या टप्प्याने आहे की चेंडू रॅलिंग वरती डायरेक्टली जाऊन पडलेला आहे. याच गोष्ट अंपायर तिकडे क्लिअर करतील. अंपायरचा फायनली निर्णय आपल्यापर्यंत आलेला आहे की हा चौकार आहे. येस. थँक्यू सो मच प्रिन्स मूवी. थँक्यू सो मच थर्ड अंपायर रमेश सर. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 38. षटकातील पुढील चेंडू. अजून एक फटका त्याच दिशेनं. आता लांबच लांब आहे. आता हा चेंडू मिड विकेटला पुन्हा एकदा क्लिअर करत असताना चौधरीचा आक्रमण. 6 धावा. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होत असताना 44 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. मोठं षटक राहिला बघतो आपण आकाश पाटीलचं. आकाशने जबरदस्त षटकामध्ये धावा एकूण खर्च केलेला आहेत. चला प्लीज फिल्डिंग आपण लगेच सेट करायची आहे. वेळ घेऊ नका. चेंडू हवाय. चेंडू मैदानामध्ये आहेत अवेलेबल. अंपायरकडे चेंडू दिलेला आपण मगाशी देखील. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस धावा फलकात एकूण रन्स आपण बघतो 44 धावा झालेल्या आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपला. 5 विकेट गेलेल्या आहेत. आकाश पाटीलच्या षटकामध्ये 14 आल्या. अविनाश शेळकेनं 17 खर्च केल्या होत्या. हे 2 मोठे महागडे षटक राहिलेले आहेत आणि त्याचा बेनिफिट आतापर्यंत बघतो आपण स्वर्गीय परशुराम रामचंद्र पाटील स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतघरला त्याचा बेनिफिट झालेला. आकाश बगले आलेत. मग अशी पाटील आकाश होते. आता आकाश बगले बघूया.
षटकामध्ये कशा पद्धतीनं बॉलिंग करतील, गुलाबी थंडीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मजा येईल या मॅचमध्ये. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना 12 मॅच आणि 12वी मॅच आपण कव्हर करतोय. आमचे सिद्दीकजी बाबे सर, गवळी सर, कुणाल दाते सर, अजयजी गरत, तसे आमचे समालोचक हे म्हणजे पाटील, आमचे समालोचक गुणसंख्या लेखक धुमाल सर, या सगळ्यांवरती मोठी जिम्मेदारी जबाबदारी या स्पर्धेची. यश पाटील साकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. बगले अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 44 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. बगलेचा पहिला बॉल. यशकरिता गती कमी केलेली आहे, त्याचा फायदा होत असताना बगलेचा चांगला पहिला चेंडू कमी गतीनं फिंगर रोल करत असताना जरूर सिद्दीकजी आमच्या सोबत पुन्हा एकदा जॉईन झालेले आणि आकाश सांगत असताना बगले की माझा हा चेंडू तू बघला का, बघावा लागेल. खरं का बगले कडे चांगला अनुभव आहे. ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये फुललं थोडेसे दूर आहेत. तिकडे पोचेपर्यंत उचलून फेकीपर्यंत वेगानं 2 धावा धावून कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 46 आकड्यावरती. 50+ धावसंख्या धुमाळची एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो. कारण का आता जर आपण बघितलं गुलाबी थंडीत जरूर ओस एवढा नाहीये, तर इकडं बघतो आपण टाइमचाच विषय केला तर आता बघतो आपण बरोबर वेळ झालेली आहे. 2:17 झालेले आहेत. खराब आहे चेंडू. ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर त्यांचा प्रोटेक्शन चांगले, चूक होणार नाहीये. डीप स्क्वेअर लेगला पकडले गेलेत. यशला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. 6वी विकेट, 6वा धक्का कामतगरला. बघले ना काय बॉलिंग केलेली आहे. हा बघा गती कमी होती, स्लोवर हा चेंडू हाताळला. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, हा चेंडू पाठवायचा होता बरोबर स्क्वेअर लेगला. मध्ये चांगली फिल्डिंग बघतो आपण डीप मध्ये. सागर पाटीलचा दुसरा झेल त्याच क्षेत्रामध्ये आपण बघतोय. मिळाली विकेट. रोमितला बघतो आपण इकडनं. आता साईक नाहीये. रोमितच्या बॅटमधून एक बाउंड्री आपण बघितली, एक सिक्सर आपण त्याच्या बॅटमधून बघितलेला. आता तो आता साकिंग गेनला नाहीये. नवीन बॅटर राकेश चौधरी क्रमांक 8 वरती आलेला आहे. आजच्या रात्रीमध्ये वडवली बी टीमचा प्रतिम खेळ राहिला. तो संघ क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये. उद्या देखील आपल्याला चांगल्या मॅचेस पाहायला मिळते. तुमच्यापर्यंत आम्ही उद्याचा जरूर वेळापत्रक पोहोचू. उद्या देखील वेळेवरती टाइमावरतीच उद्या देखील शेड्यूल सुरू होणार आहे. ज्या टीम खेळणाऱ्या आहेत त्यांनी वेळेवरती रिपोर्ट करणं गरजेचं आहे. सेहेचाळीस धावा 6 खेळाडू बाद. बगले पुन्हा एकदा फटका ऑन साइडला डीप मध्ये. सागर तिकडं उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. धाव मात्र मिळेल एक सिंगलच. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचल्या 47 वरती. अजून 2 निर्णायक चेंडू शिल्लक आहेत. समोर व्ही शेप मध्ये फटका खेळलेत. डीप मध्ये बघतो आपण तिकडे फिल्डर उपस्थित, त्यांना बीट करत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका आहे, नजाकत आहे, टायमिंग आहे, सगळ्या काय गोष्टी ठीकठाक आहेत. आजचा दिवस खरं तर आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रोमित चौधरीनं जो झोल देखील पकडला होता तो हायलाइट राहिला. आणि आता काय बॅटिंग तो करतोय. बरोबर आमच्या VIP डाईज वरती पाहुण्यांचं जरूर मनोरंजन करत असताना या फटक्यानं 50 कंप्लीट. 51 धावा स्कोर बरोबर ज्या हव्या होत्या त्या आता आलेल्या आहेत. चांगला चेंडू बोल्ट ऑन द लेग गेले. हा चेंडू असं वाटलं की लेग स्टिकला बीट करत जाईल, मग लेग स्टिक घेऊन गेला बगले. आणि बगलेने पुन्हा सांगितला, अरे भावा माझा चेंडू बगरे. सुंदर होता चेंडू आणि बोल्ट झालेले आहेत. लास्ट बॉल वरती एकूण बघतो आपण विकेट्स गेलेल्या आहेत. 7 विकेट्स गेलेल्या आहेत आणि एकूण धावा बघतो आपण झालेल्या स्कोर बोर्ड वरती 51 धावा 52 धावा या मॅच मध्ये
विजयाकरिता बनवायचे आहेत. मग आमचा टन इकडे संपलेला आहे. उद्या बरोबर आपली पुन्हा एकदा भेट होईलच, कारण का उद्या जरूर नवहिंद केसरी बकासूर आपल्या भिवंडी नगरीमध्ये येतोय. त्याकरिता पुन्हा एकदा आम्ही 6 वाजता तुमच्यासोबत जोडले जाऊ. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील आमचे मार्गदर्शक, आमचे सिनियर समालोचक, ठाणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचे बाबे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुल भोईर जी. सुपर 8साठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर जर बघितलं तर 5 संघांनी या सुपर 8मध्ये क्वालिफाय केलेलं आहे. पहिल्याच दिवशी बामणडोंगरी या गोरसई ब हे 2 संघ, दुसऱ्या दिवशी या भादवड ब भावाले ब हे या 2 संघ, आणि आज आपण जर बघितलं तर वडवली ब म्हणजे या भावाले ब, गोरसई ब, वडवली ब हे संघ नक्कीच सुपर 8मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बिल्कुल बोरशीती बी बाहर गई और घोटेगढ़ बी बाहर गई. आणि 6वा संघ कुठला असेल याचं उत्तर नक्कीच या सामन्यानंतर आपल्याला मिळेल. दोस्तों, आप देर रात देख रहे हैं धर्मराजा चषक, जिसकी धूम मची हुई है टेनिस क्रिकेट में. 2024 ताडाली में आप सभी का हार्दिक स्वागत है. राजा नगर सेवक किंग मेकर सम्माननीय नीलेश दादा चौधरी साहब, वड़ाल देवी स्पोर्ट्स ने कमाल का ऑर्गेनाइज किया और उनका साथ निभाया है BC4 के अध्यक्ष की ऑफ कामतकर अमोल पाटिल ने. स्वागत है. देर रात आखिरी मुकाबला चलता हुआ शिल्के ब्रदर्स बनाम जॉली कामतकर, जो टारगेट है वो 52 का रखा है शिल्के ब्रदर्स के सामने जॉली स्पोर्ट कामतकर ने. लेकिन क्या इतिहास को पलट देंगी शिल्के ब्रदर्स? इस समय में ये टोटल पिछली 3 रातों से चेस नहीं हुआ है. 50+ वन ऑफ द मैजिक टोटल. लेकिन शिल्के ब्रदर्स भी एक ऐसी टीम है, तुषार शिल्के अगर चल गए तो फिर मैच का पासा पलटेंगे. देखिए, जहाँ शुभा तुषार शिल्के की बल्लेबाजी का सवाल है, ये नहीं भूलना चाहिए कि ओम पाटिल बहुत ही घातक गेंदबाज हैं. नक्कीच, आणि या म्हणूनच हे एक कडवी झुंज असणार आहे. दोन्ही संघासमोर एक मोठं आव्हान असणार आहे. आपण पाहतोय हे क्लायमेट खूपच वेगळं आहे, आणि या क्लायमेटमध्ये या चेंडू ट्रॅव्हल होत नाहीत. खरं तर मोठे फटके खेळण्यासाठी टायमिंग आणि ताकदीचा योग्य वापर फलंदाजांना करावा लागेल. बिल्कुल. देखिए, इस तरह के क्लाइमेट में साफ नज़र आ रहा है फ्लड लाइट की रोशनी में कि अब फॉग नज़र आ रहा है. लेकिन जिस तरह से प्रिंस मूवीज़ ने क्लोज व्यू में बताया था, ड्यू फैक्टर घास पे इतना नज़र नहीं आ रहा है. बिल्कुल ड्राई घास है. हालांकि पिच की तरफ हम देखते हैं तो हल्का सा पिच कहीं ना कहीं नज़र आ रहा है. रात ढल चुकी है, लेकिन क्रिकेट जवान है इस वक्त धर्मराजा चषक में. कामतगर तो पूरा सोया नहीं है, क्योंकि टीम उनकी 2-2 हाथ ले रही है. खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं. शिल्के ब्रदर्स पोगांव के धड़ाकेबाज की विजेता टीम है. त्या स्पर्धेमध्ये एक योगायोग खरं तर सिद्दीक बाबे सर राहिला होता. संघाच्या मागे जे बळ होतं नक्कीच, कारण क्वार्टर फायनलमध्ये मी मगाशीच उल्लेख केला तर की या क्वार्टर फायनलमध्ये गोठेकर ब संघाला या संघाने पराभूत केलं होतं. सेमीफायनलमध्ये गोडसी ब संघाला या संघाने पराभूत केलं होतं, आणि फायनलमध्ये वडवली ब संघाला पराभूत करून त्या चषकावर या संघाने नाव कोरलं होतं. ये देखिए, सुपर टेलीकास्ट. ये घास क्या बताई जा रही, बिल्कुल इंटरनेशनल लुक. कहीं भी ड्यू फैक्टर नज़र नहीं आ रहा है, कहीं भी शबनम की बूंदे नज़र नहीं आ रही. PCR प्रोडक्शन कंट्रोल रूम में इस वक्त ऑनलाइन हैं प्रथमेश पाटिल. ये कमाल के मिक्सिंग मैन है. मेरा अपना मानना है कि टेनिस क्रिकेट में ऐसा कोई ऑनलाइन नहीं आया है. लेकिन लाइट को देखिए, ये जो शबनम नहीं दिखी थी, इसका सारा क्रेडिट जाता है स्वर्ण गंगा डेकोरेटर्स को. नक्कीच आपण बघतोय ऑपरेटर प्रिन्स म्यूचे प्रतिमेश पाटील, मी तर त्यांना परफेक्ट प्रतिमेश पाटील म्हणेन. कल का शेड्यूल थोड़ी देर में आएगा हमारे. ये देखिए, कल जरी मरी काटई को 2-2 हाथ लेने होंगे
बड़ोडी से। उसके बाद प्रचिति 11 खानपे और जय बजरंग खांबालपाड़ा का मुकाबला रहेगा। एस बी पाटिल ओली बनाम भव्या 11 वाकबिल। उसके बाद वीर बजरंग कारीवली और एस डी केवनी। उसके बाद विराज स्पोर्ट्स बोड़पाड़ा और गावदेवी कुलशेत और वड़ाल देवी स्पोर्ट ताडाली को कल आप देखेंगे। देखना है कि भाविक बजागे प्राइड ऑफ ताडाली कैसा खेल पेश करते हैं। नरेश स्पोर्ट कासारोली और उसके बाद सेमीफाइनल बिग मैच बिग फाइट मित वर्सेस मैगी। पहली गेंद आगे रखी हुई थी, बल्ले के अंदर लगी है, खराब फील्डिंग वहाँ पर रन बनता हुआ। सागर पाटिल ड्राइव लगाना चाहते थे। चाइनीज कट इसे कहते हैं, रूबी कट कहते हैं, डेनिम कट कहते हैं, कई नाम है इस कट के। एक रन से खाता खुलता हुआ। कल ताडाली को इलाका हमारा धमाका हमारा होता है या नहीं देखना है। कल क्या कीर्तिराज खेलेंगे गोल्डन 6 लगाने वाले? लॉन्ग वे शफल करके खेलने की कोशिश, ऊपर से निकल गई गेंद। त्रिमूर्ति गायकर मिस्ट्री मैन ऑफ पोगांव अच्छे टच में, बढ़िया कलेक्शन विकेटों के पीछे राकेश चौधरी का। कौन भूल सकता है राकेश चौधरी को? इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा। कमाल के खिलाड़ी हैं। बालिया मोहम्मद चषक 2018 में भी उन्होंने अर्धशतक जड़ा था। 21 में बढ़िया गेंद आगे रखी हुई। देखिए वो मैच कौन भूल सकता है जो जॉली स्पोर्ट कामतगढ़ और रॉयल रोशन के बीच खेला गया था प्रतिभा विलास 2014 में। क्या बल्लेबाजी की थी नबील खोत ने, 43 मारे थे, लेकिन जवाब पापा सूसे के सामने दिया था विकेट कीपर राकेश चौधरी ने। एक ही ओवर में 21 रन लेकर जॉली कामतगढ़ को उस मैच में जिता दिया था। रितेश धुमाल बैकफुट पे गए, कट किया है, बहुत ही खूबसूरत शॉट है, गेंद पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। हल्की सी पीछे रखी हुई गेंद थी, विद दिया था वहां पे, लॉफ्टेड स्क्वायर कट। गुंडप्पा विश्वनाथ, ग्रेग चैपल, ये कई नाम थे जो स्क्वायर कट बहुत अच्छा खेलते थे। इस चौके से खाता खुला त्रिमूर्ति गायकर का, कुल स्कोर 5। रितेश धुमाल सिटी BC4 सिटी क्रिकेट में भी कमाल की बॉलिंग करते। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, स्विंग एंड मिस, तीखा जवाब दिया है वहां पर, आगे से घुमाया था गायकर के। कमाल की गेंद, ये आप देख सकते हैं भाविक बजागे प्राइड ऑफ ताडाली। देखिए बी जो रहते हैं ना, प्राइड ऑफ भिवंडी और महाराष्ट्र भावेश पवार हैं बीबी, और प्राइड ऑफ ताडाली बीबी भाविक बजागे। बोल्ड अराउंड द लेग्स, खराब स्ट्रोक खेला है वहां पर, विकेटों को खुला छोड़ा था और बोल्ड हो गए त्रिमूर्ति गायकर। हे आपण पाहू शकता पूर्णपणे एष्टा खुल्या सोडल्या होत्या। हा बैल मुझे मार नक्कीच असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण ना तुम्ही घराचं दार उघडं ठेवाल तर चोरी होणारच। नए बैटर इन फॉर्म बैट्समैन इस सीजन के तुषार छिलके, इस सीजन के नहीं बल्कि पिछले 5 सीजन के। BC4 फॉर्मेट में मात्र एक अर्धशतक आया है जो तुषार छिलके ने लगाया है। खेल की शुरुआत होती हुई 5 रन 1 विकेट। 1 ओवर की समाप्ति के बाद बचे हुए 4 ओवर में 47 रन चाहिए। जो आस्किंग रन रेट है वो लगभग 12 के करीब है। गेंदबाजी में इस वक्त लगाया गया है
दूर वाले छोर से कामतकर एक्सप्रेस मोहिल मात्रे को। मोहिल मात्रे की कैचिंग की क्या बात है, आज गजब के कैच पकड़े। और शुभा धुमाल जॉय कुमार ट्रॉफी टेमगर 2019 का वो कैच जो उन्होंने मिड विकेट पे एक हाथ से पकड़ा था। बैक टू क्रिकेट, मोहिल मात्रे सामना करेंगे सागर पाटिल। आड़े बल्ले से कारपेट के जरिए वाइडिश लॉन्ग ऑन पे खेला है, 1 रन। 6 पे पहुंचा है स्कोर शिल्के ब्रदर्स का, 6 रन 1 विकेट। मोहिल मात्रे फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया गया है, तुषार शिल्के सामना कर रहे। स्वीप लगाने की कोशिश और ये देखिए, चुरा लिया है तुमने जो दिल को, नहीं चुरा लिया है तुमने जो रन को। चीकी सिंगल, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 7 पे पहुंचा है। सिटी क्रिकेट का जो सेमीफाइनल है वो चैट में जो बताए वहां नहीं है। स्विंग कर दिया है, पीछे खिलाड़ी हैं, ये सीधा फील्डर के हाथ में जाती हुई गेंद, बड़ा विकेट, सागर पाटिल आउट। बड़ी विकेट, आउट होके चले गए बल्लेबाज सागर पाटिल। कुल स्कोर है 7 रन 1 विकेट। नए बैटर मैदान में आते हुए विश्वास जाधव, ये अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं। दरा के बाद चषक में गुरसई बी के सामने बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी और उस दिन इन्होंने लेट कबीर नीलमर ट्रॉफी में भी अच्छी बल्लेबाजी की थी। लेकिन कहते हैं वो कब दूसरा है, ये कब दूसरा है। वो मैच दूसरा था, ये मैच दूसरा है। प्रेशर सिचुएशन में खेलना अलग बात रहती है। आते ही गेंद को उड़ाया है, पीछे खिलाड़ी हैं, गैप में गेंद ट्रैवल होती भी, अंपायर के इशारे का इंतजार। 4 या 6, मेरे ख्याल से अंपायर पहले क्या दे रहे हैं, नो बॉल दिया नहीं, तीसरे अंपायर को पूछा है 4 है या 6 है, लेकिन एक हाथ मत निकालिए ना। तीसरे अंपायर को पूछा है, रिप्ले आता हुआ आपके मॉनिटर पे। आते ही गेंद को उड़ाया था विश्वास जाधव ने। आप देख रहे हैं धर्मराजा चषक 2024 ताडाली। पहले बाउंस पे गेंद चली गई है, 4 रन। लेकिन कमाल की टाइमिंग थी और कमाल का प्लेसमेंट। इस चौके की मदद से 11 पे पहुंचा स्कोर 2 विकेटों के नुकसान पे, 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। गेंदबाजी कर रहे हैं मोहिल मात्रे, कामतकर एक्सप्रेस। ऑफ स्टंप के बाहर हवा में खेला, लालच, एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी, एक और विकेट। और जैसे ही विकेट गिरता है एक शोर उभरता है पूरे मैदान में। खराब शॉट, लूज स्ट्रोक प्लेड बाय जादव एंड फाइनली सेट बैक टू द डगआउट। 11 रन 3 विकेटों के नुकसान पे
52 के लक्ष्य का पीछा कर रही है। 2 विकेटें गिरी हैं, 3 विकेटें गिरी हैं। तुषार पाटिल, तुषार शिल्के अभी भी वहाँ है और ओम पाटिल की गेंदबाजी बाकी है। नए बैटर सुदर्शन शिल्के को पिंच हिटिंग को भेजा है। ये खिलाड़ी भी एकाएक पिक्चर पे जब आया था जब फेमस ट्रॉफी 2018 हुई थी और 2 फरवरी 2018 को बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे सुदर्शन शिल्के फेमस ट्रॉफी में। विकेट की खुराक के साथ मुड़ते हुए मोइन मात्रे सामने की ओर से आते हुए इस मरतबा बढ़िया कवर ड्राइव किया है, डीप कवर में फुल टॉस गेंद पर 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ शिल्के ब्रदर्स का 2 ओवर की समाप्ति, रन बने 12, विकेटें गिरी है 3, ओवर बचे हैं 3 और यहाँ से रन एग्जैक्टली चाहिए 40। 13.33 a healthy asking run rate in a cool climate here, a late night match. Not easy, but cricket call a glorious uncertainty game. बरोबर, पूर्णपणे सहमत आहे. नक्कीच आपण करंट रन रेट आणि रिक्वायर्ड रन रेट पाहू शकता. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून हे दाखवले जाते. गेंदबाजी में इस एंड से अब लगाया गया है आणि ही कंपेरिंग देखील दाखवली जाते. आपण पाहतोय तुलना 25 वर 2 आणि इथे 12 वर 3. मेरे ख्याल से रितेश धुमाल को कंटिन्यू रखा गया है, रणनीति में थोड़ा सा बदलाव है। 12 रन 3 विकेटों के नुकसान पे, 12 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। सनी भोईर सरोलीपाडा इथून ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. इस मरतबा जड़ में गेंद थी, 1 रन। तेरह रन 3 विकेटों के नुकसान पे। कामतगर भी हर मैच में अपना जो गेम प्लान है उसको चेंज कर रही है। अब रितेश से दूसरा ओवर कराया जा रहा है। सामना करेंगे तुषार शिल्के। ये खिलाड़ी पे बहुत डिपेंड है। रितेश धुमाल अपील पूरी तरह से खोल के रख दिया था वहाँ पे तुषार को, बाल बच गए। व्हाट अ बॉल, वाइड यॉर्कर और ऊपर खेल बैठे थे तुषार शिल्के। टॉस को किसने जीता था? शिल्के ब्रदर्स ने। इस समय में जितनी टीमें ये गलती कर चुकी थी सिवाय गुरसई भी के, फिर लंबा हिट लेने की कोशिश, गेंद बैठ गई थी वहाँ पे। अब देखिए थोड़ा सा उछाल कम पिच में नज़र आ रहा है। ये भी आगे रखी हुई गेंद थी, दूर से खेले थे वहाँ पर तुषार शिल्के। डॉट गेंद और दबाव बढ़ाती हुई शिल्के ब्रदर्स पे। 13 रन 3 विकेट। इस मरतबा गेंद को स्विंग कर दिया है, हवा में गेंद है, फील्डर नीचे है, बहुत बड़ी विकेट। तुषार शिल्के आउट। अब ऐसा लग रहा है कि शिल्के ब्रदर्स, देखिए स्कायर था और अंडर फ्लड लाइट इस तरह के कैचेस कभी भी आसान नहीं रहे। आणि आता मात्र पूर्णपणे अडचणीत सापडतोय ज्या शिल्के ब्रदर्स पोगाव हा संघ. कारण ज्या विकेटची खरं तर स्वर्गीय श्रम पाटील मूर्ती जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाला आवश्यकता होती, तो विकेट कामतगर संघाने प्राप्त केलेला आहे. बिग ब्लॉक, मोठा मासा गलाला लागतोय. देखिए कप्तानी बहुत अच्छी हो रही है। रितेश देशमुख को उन्होंने, रितेश
धुमाल को कंटिन्यू रखा और बाएं हाथ के गेंदबाज को दाएं हाथ के बल्लेबाज कभी भी इतने आसानी से इस तरह की कंडीशन में नहीं खेल पाते हैं। और विकेट हल्का सा स्लो हो गया है, टिप्पा खाने के बाद गेंदें नीचे रह रही है। नए बैटर कल्पेश पाटिल आज शाम के हीरो, दीवा के सामने 2 सिक्सर लगाए थे, सामना कर रहे। फुल टॉस गेंद मारा तो जरूर है लेकिन फील्डर को पाया है। 1 रन, 14 पे पहुंचा है स्कोर। धीरे धीरे दबाव बिल्डअप होता हुआ शिल्के ब्रदर्स पे। 14 रन, 4 विकेट। सर्द हवा के झोंके इस वक्त बहते हुए मैदान पे। गुलाबी सर्दी का महीना। रितेश धुमाल इस मर्तबा पिकअप शॉट है और ये जाएंगी गेंद मैदान के बाहर। 6 रन। क्या गजब का भिंगड़ी पिकअप शॉट खेला है ऑफ स्टंप के बाहर से। ये देखिए भिंगड़ी शॉट था। 6 रन। कमाल। सुदर्शनने घडवलंय सीमारेषेचं दर्शन, मोके पे छक्का। खरं तर मोठ्या फटक्याची आवश्यकता होती पोगाव संघाला आणि तो मोठा फटका आपण बघतो एक्सपिरियन्स कंपेनर सुदर्शन शिल्के याच्या बॅटमधून। 3 ओवर की समाप्ति, कुल रन बने 20, बचे हुए 2 ओवर में 32 चाहिए। अगर शिल्के ब्रदर्स को जान डालना है मैच में, अगर सेकंड लास्ट ओवर में 2 बड़े शॉट आए तो लास्ट ओवर बहुत ही थ्रिलिंग क्लाइमैक्स रहेगा। बारा चेंडू आणि इथून 32 धावांची आवश्यकता आहे। म्हणजे 16च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकू लागतील शिल्के ब्रदर्स पोगाव संघाला हा सामना जिंकून टॉप 8 अर्थात सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी। रितेश धुमाल यांनी आपला स्पेल पूर्ण केला आणि रितेश धुमालची धमाल गोलंदाजी पाहायला मिळाल्या, कारण 2 षटकामध्ये त्यांनी 13 धावा खर्च करून 2 विकेट देखील चटकावलेले आहेत। नए बैटर, नए गेंदबाज सामने की ओर से ओम पाटिल। 12 गेंदे 32 रन। अमित मात्रे भी ऑनलाइन हमसे जुड़े हुए हैं, आपका भी स्वागत है। खेल की शुरुआत होती हुई ओम पाटिल। पहली गेंद जड़ में छोटी बैकलिप से टर्न किया ऑन साइड में, वाइडिश लॉन्ग ऑन पे 1 रन। 11 गेंदे 31 रन। ओम पाटिल, कामतकर वालों ने ये नया हथियार लाया है, न्यू वीपन। ओम पाटिल सामने से आते हुए सुदर्शन शिल्के के लिए। फुल टॉस गेंद, टर्न कर दिया, पीछे खिलाड़ी नहीं है, 1 रन बना है। अब जाके खिलाड़ी आए हैं और बातों बातों में 2 रन पूरे। इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 23 पे पहुंचा है। 10 गेंदे 29 रन। दस गेंदों में 29 चाहिए। 10 चेंडूमध्ये अजून इथून 29 धावांची आवश्यकता आहे। ओम पाटिल, सामने से आते हुए इस मर्तबा बढ़िया ऑन ड्राइव है, लॉफ्टेड, पीछे प्रोडक्शन है। सबसे अच्छे खिलाड़ी मोहिल मात्रे, 1 ही रन।
एक रन से कुछ नहीं होगा। अजय गरत बहुत अच्छा कहते हैं कि होश चाटने से प्यास नहीं बुझती है। ओम पाटिल कल्पेश पाटिल के लिए। ओहो क्या गेंद थी, क्या गेंद थी, पूरी तरह से छटाया था। एक रन आता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 25 पे पहुंचा। गेंदें बची 8 और रन चाहिए 27। धीरे धीरे अब मुश्किल काम बनता हुआ, क्योंकि जिस तरह का क्लाइमेट है, जिस तरह ठंडी हवाएं बह रही है मैदान के ऊपर। ओम पाटिल कल्पेश पाटिल के लिए इस मरतबा खेला जरूर है कारपेट के जरिए डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे 1 रन। 7 गेंदे 24। ये रन नहीं लिया है क्या? सात गेंदों में अब 26 चाहिए। इस गेंद पे बड़ा शॉट खेलना ही होगा अगर मैच को ऑन रखना है तो। इस मरतबा हवा में स्ट्रोक है और फिर बढ़िया कैच मोहिल मात्रे का। अब जाकर 6 गेंदों में 26 रन। शिल्के बर्दस के पास एक ही चारा रह गया है, हिट आउट और गेट आउट, डू और डाई। सहा चेंडू आणि इथून 26 धावून येऊ शकत आहे। लक्ष आता खूपच अवघड बनतंय सेल्के ब्रदर्सचा पोगो संघासाठी, कारण जे क्लायमेट आहे आपण पाहतोय या क्लायमेटमध्ये या मोठे फटके सहजरित्या खेळता येत नाही, आणि जे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात ते फलंदाज मात्र सीमारेषा लगत झेलबाद होतात। बिल्कुल सर्द हवा के झोंके मैदान पे बह रहे हैं। ये हवा के सर्द झोंके जो चमन से आ रहे हैं, तेरी जुल्फ छू के आते तो कुछ और बात होती, और ये फसाने ये मोहब्बत बज़बाने दीगरा क्या, इसे तुम अगर सुनाते तो कुछ और बात होती। क्या बात है बाबे सर, बाबे सर को भी जवानी के दिन याद आ गए। 26 रन 5 विकेटों के नुकसान पे, और 26 और चाहिए। देखिए इस तरह के क्रिकेट और इस तरह की कंडीशन में आपको ये कारनामा अंजाम देना है, वो भी फास्ट और फ्यूरियस गेंदबाज धनराज पिल्लाई के सामने। धनराज गिल्ला फिल्ली गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय। धनराज राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, तेज गेंद, केवल हल्के से गेंद को बैकवर्ड पॉइंट पे धकेला, 1 रन। हर्ष के पास स्ट्राइक है, जिन्होंने आज जबरदस्त स्कोरिंग की है, लेकिन अब उनको स्कोर करना है। स्कोरिंग की है लेकिन अब स्कोर करना है 5 में 25। आज का जो जॉली कामतकर का परफॉर्मेंस है अभी तक का सुपर से ऊपर है। अच्छी गेंद विकेटों के ऊपर से निकल गई। अब एक ही चारा, 4 पे 4 ठोकने होंगे तो सुपर ओवर होगा। शिल्के बर्दस ने इस सीजन की शुरुआत बहुत अच्छी की थी, लेकिन कहीं ना कहीं जो स्टेज बड़ा है वहाँ पर थोड़ा पिछड़ रही है टीमें। हुक करने की कोशिश, फिर विकेटों के ऊपर से डॉट गेंद,
कहानी का अंत अब लिखा जा चुका है। तीन गेंदें बची है और 3 गेंदों में 25 रन चाहिए। आईएसपीएल के 90 चाहिए। बैकफुट पे गए, बहुत दिलकश कट शॉट खेला है, गैप में 4 रन। थोड़ा लेट और ग्रेट खेला है, बिल्कुल गेंद के ऊपर जाके कट शॉट खेला था, 4 रन। 2 गेंदों में 21 रन। 2 balls left, 21 required. हुक किया पीछे खिलाड़ी, सिर्फ 1 रन। 1 गेंद 20 रन। इसके साथ ही इस मैच को जीत लिया है जॉली स्पोर्ट कामतगर। हार्ड लक शिल्के बरदस मैन ऑफ द मैच खिलाडी। आणि जॉली स्पोर्ट्स कामाधिक संघासाठी एक ब्रेकिंग न्यूज येत आहे आमच्यापर्यंत। ऋषी म्हात्रे साहेबांकडून सर्व खेळाडूंसाठी आताच लगेच मंच लोकल नक्कीच मध्ये जेवणाची मेजवानी असणार आहे। ऋषी म्हात्रे साहेबांकडून ही मेजवानी असणार आहे। बिल्कुल, यहाँ से सीधा ढाबे पे जाइए और मजे उड़ाइए। मंच लोकल, क्या बात आहे। मंच लोकल मध्ये ही मेजवानी असणार आहे ऋषी जी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून। शुभा, तुम्हाला आपको पता है ये ढाबा कहाँ है? आइए, मैन ऑफ द मैच पोस्ट मैच प्रेजेंटेशन